दिवाळी, सुट्ट्या, आनंद आणि गावी जाण्याची तयारी. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक घरे बंद असतात आणि याच संधीचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटना वाढतात. त्यामुळे गावी जाण्यापूर्वी कृपया दक्षता घ्या, अन्यथा तुमचा आनंद हिरावला जाऊ शकतो. दिवाळी सणानिमित्त शहरामध्ये अनेक बाहेरगावची लोक येऊन राहतात. आसपासच्या खेडेगावातली लोक येऊन राहतात आणि दिवाळीच्या सणानिमित्त ते गावी जात असतात किंवा फिरण्यासाठी जात असतात. तर त्या अनुषंगाने मी नांदेड जिल्हा पोलीस आणि हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना विनंती करतो की जसं खरा पहारेकरी आपला शेजारी खरा पहारेकरी या उक्तीप्रमाणे आपण बाहेरगावी कुठेही जात असताना आपल्या शेजाऱ्याला ती माहिती द्या. तसंच बाहेर जात असताना आपण घराचे कुलूप, कडी, कोंडे व्यवस्थित लावलेले आहेत का नाही याबाबत आपण खात्री करा. त्याच पद्धतीने जर शक्य असेल तर आजूबाजूला 4-5 घरं मिळून CCTV जर बसवता आले तर हे सर्वोत्तम होईल. तसंच बाहेरगावी जात असताना कमीत कमी पोलीस स्टेशनला माहिती द्या की आम्ही 4-5 दिवसासाठी बाहेरगावी जात आहोत. कारण आता सध्या दिवाळीमुळे लहान मुलांना सुट्ट्या आहेत, फिरण्यासाठी जातात. तसंच आपापले दागिने, मौल्यवान वस्तू, पैसा, अडका या वस्तू आपण लॉकरमध्ये ठेवाव्यात. घरी कपाटात वगैरे ठेवू नये, कारण चोरांचं सगळ्यात पहिलं टार्गेट कपाट अशा गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षेच्या अनुषंगाने आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. हे मी हदगाव पोलीस स्टेशन, नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विनंती करतो. तसंच गल्लीमध्ये रात्रगस्तीसाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करावी. पोलीस पेट्रोलिंगही आपण आवश्यक ती ठेवलेली आहे. तसंच आणखीन ग्राम सुरक्षा दल जर स्थापन केलं तर सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणखीन आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. शेवटचा मुद्दा असा आहे की घराच्या बाहेर पडताना शक्यतो सर्वांनी जाऊ नये. घरातील एखादा व्यक्ती तरी घरात ठेवावा, जेणेकरून आपण अशा चोरीसारख्या अपायकारक घटनांपासून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. तसंच सर्वात महत्त्वाचं, सणानिमित्त आपल्या मुलांना सुट्ट्या असतात, अनेक नोकरदार मंडळींना सुट्ट्या असतात. तर या सुट्ट्यांमध्ये आपण बऱ्याच वेळेला फॅमिलीसह, कुटुंबासह आपण फिरण्यासाठी जातो. अशा वेळेला सर्वांना एक कळकळीची आणि नम्र विनंती आहे की आपली वाहने सावकाश चालवा. अनेक ठिकाणी रस्ते चांगले झालेले आहेत, त्यामुळे आपलं स्पीडवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण आपल्या आयुष्याचं याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि घातक अपघातासारखे काही प्रकार आपल्या ह्या अवेअरनेसमुळं, आपल्या ह्या स्वतःच्या स्पीडमुळं आपण ते टाळू शकतो, अशी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो. सध्या मोबाईल प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे सायबरचे जे प्रकार घडत आहेत अशांसाठी आपल्याकडून काय मेसेज असेल? अगदी बरोबर आहे. मोबाईलमुळं लहान मुलांच्या हातातही मोबाईल आहे आणि बरेचसे व्यवहार हे मोबाईल मार्फतच होतात. त्यामुळे मी त्या अनुषंगाने सांगेल की कोणत्याही अनोळखी लिंकवर आपली व बँकेची माहिती शेअर करू नका. अनोळखी व्यक्तींचा व्हिडिओ कॉल घेऊ नका. तसंच अनोळखी व्यक्तीने जर कोणी OTP मागितला कुठल्याही नंबरवरून, किंवा तुम्हाला जर OTP विचारला, तुमचं बँक खातं बंद पडलंय, तुमचं केबल बंद पडलंय किंवा इतर अनेक गोष्टींसाठी OTP मागितला जातो, तर तो OTP देण्याचं 100% टाळा. कुठली बँक तुम्हाला OTP मागत नाही हे निश्चित आहे, त्यामुळे OTP देऊ नका. तसंच मोबाईलमध्ये कुठलेही जर लिंक ॲप्लिकेशन आलं, लिंक त्याला जॉईन करा म्हटलं तर ते टाळा, कारण अशा ह्या फसवणुकीच्या लिंक आहेत. आणि तरी या उपरही जरी काही आपल्याकडून जर काही एखादा चूक घडली, आपण OTP दिला गेला तर तात्काळ आमच्या सायबरला किंवा सायबर पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय ते सायबर यंत्रणा आहे तिथं कळवा, किंवा पोलीस स्टेशनला कळवा. आमच्या मार्फतही आम्ही तिथे कळवण्याची व्यवस्था करू. तर एखाद्या नागरिकांची जर फसवणूक झाली पोलीस स्टेशनला तक्रार करावी. पोलीस स्टेशनवरून की 1930 असा एक टोल फ्री नंबर आहे, 1930, तर त्याच्यावर आपण तक्रार करू शकता. हे महत्वाचे 5 सायबर क्राईमच्या बाबतीत मंत्र आहेत. मी परत एकदा ते रिपीट करतो की अनोळखी व्यक्तीला लिंकवर बँकेची माहिती भरू नका, OTP शेअर करू नका, कोणाचा अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल स्वीकारू नका, आणि नवीन कुठलं ॲप्लिकेशन आहे त्याला तुम्ही क्लिक करून ते ओपन करण्याचा प्रयत्न करू नका.